ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. ओम नमो भगवते वासुदेवाय. अजा एकादशी व्रतकथा. युधिष्ठिरांनी विचारले, जनार्दना, आता मला हे ऐकण्याची इच्छा आहे की श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते, कृपया सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, एकाग्र होऊ नये का? श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव अजा आहे. ती सर्व पापांचा नाश करणारी आहे असे सांगितले आहे. भगवान ऋषिकेशाची पूजा करून जो हे व्रत करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. पूर्वीच्या काळी हरिश्चंद्र नावाचे एक प्रसिद्ध चक्रवर्ती राजा होऊन गेले. ते समग्र भूमंडळाचे स्वामी व सत्यवादी होते. एकदा एका कर्मफळाचा भोग प्राप्त झाल्यावर त्यांना राज्यापासून वंचित व्हावे लागले. राजाने स्वतःची पत्नी व मुलाला विकले, नंतर स्वतःला देखील विकले. पुण्यात्मा असूनही त्यांना चांडाळाचे दायित्व स्वीकारावे लागले. ते प्रेतांचे वस्त्र घेत असत. एवढे झाल्यानंतरही नृपश्रेष्ठ हरिश्चंद्र सत्यापासून ढळले नाही. अशा प्रकारे चांडाळाचे दायित्व करता करता अनेक वर्षे निघून गेली. यामुळे राजाला खूप चिंता वाटू लागली. ते अतिशय दुःखी होऊन विचार करू लागले, काय करू, कोठे जाऊ, माझा उद्धार कसा होईल. अशा प्रकारे चिंता करता करता ते शोक सागरात बुडून गेले. राजाची अशी अवस्था पाहून कोणी एक मुनी त्यांच्या जवळ आले. ते महर्षी गौतम होते. श्रेष्ठ ब्राह्मणाला आपल्याकडे आलेले पाहून राजाने त्यांच्या चरणी नमस्कार केला व दोन्ही हात जोडून त्यांच्या पुढे उभे राहून आपली सर्व दुःख वार्ता त्यांना ऐकवली. राजाने बोलणे ऐकून गौतम ऋषी म्हणाले, राजन, श्रावणाच्या कृष्ण पक्षातील अत्यंत कल्याणकारक अजा नावाची एकादशी येत आहे, जी पुण्य प्रदान करणारी आहे. हे व्रत करा, यामुळे पापाचा अंत होईल. तुमच्या भाग्याने आजपासून 7व्या दिवशी एकादशी आहे. त्या दिवशी उपवास करून रात्री जागरण करा. असे सांगून गौतम महर्षी अंतर्धान झाले. मुनींचे बोलणे ऐकून हरिश्चंद्र राजाने त्या उत्तम व्रताचे अनुष्ठान केले. त्या व्रताच्या प्रभावाने राजा सर्व दुःखामधून पार झाले. त्यांना पत्नी पुन्हा भेटली व मुलाचे जीवन प्राप्त झाले. आकाशात दुदुंभी वाजली. देवलोकातून पुष्पवृष्टी होऊ लागली. एकादशीच्या प्रभावाने राजाला निष्कंटक राज्य प्राप्त झाले आणि शेवटी ते नगरवासी व सेवकांसह स्वर्गलोकात गेले. राजा युधिष्ठिर, जे लोक असे व्रत करतात ते सर्व पापांमधून मुक्त होऊन स्वर्गलोकात जातात. या महात्म्याचे पठन व श्रवणाने अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. अचा एकादशी व्रतकथा संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. ओम नमः शिवाय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.